Hello friends, welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. वाचूया लिहूया. आंबा फळ, रंग, वास, राजा, चव, आमराई, पदार्थ. मी आहे आंबा. सगळे मला फळांचा राजा म्हणतात. मग फळांचा राजा कोण? आंबा. आंब्याला काय म्हणतात? फळांचा राजा म्हणतात. मी पिकलो की माझा रंग बदलतो आणि छान वास येतो. मग कैरी कोणत्या रंगाची असते? हिरव्या रंगाची असते आणि ती चवीला कशी असते? आंबट असते. परंतु जर कैरी पिकली तर त्याचा रंग कसा होतो? पिवळा केशरी रंग होतो आणि वास पण छान येतो आणि चवीला कसा लागतो? गोड लागतो. मग काय सांगितलं आहे? मी पिकलो की माझा रंग बदलतो आणि छान वास येतो. माझ्यात रस तयार होतो. माझ्या गोड रसाला आमरस म्हणतात. मग आंब्याच्या गोड रसाला काय म्हणतात? आमरस म्हणतात. हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिकुळ्या अशी माझी काही नावे आहेत. आमराईत आंब्याची खूप झाडे असतात. तुमच्या घरी आंब्यापासून कोणकोणते पदार्थ बनतात? आमरस, मुरंबा, लोणचे, आंबापोळी. आंबा पिकतो, रस गळतो. कोकणचा राजा झिम्मा खेळतो. आंबा पिकतो, रस गळतो. आंबा पिकतो, रस गळतो. कोकणचा राजा झिम्मा खेळतो. कोकणचा राजा झिम्मा खेळतो. झिम पोरी झिम, कपाळाचा भीम. झिम पोरी झिम, कपाळाचा भीम. भीम गेला फुटून, पोरी आल्या उठून. भीम गेला फुटून, पोरी आल्या उठून. सरसर गोविंदा येतो. सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो. मजवरी गुलाल फेकीतो. या झिम्मा खेळाया. या झिम्मा खेळाया. आमच्या वेण्या घालाया. आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी. एक वेणी मोकळी. सोनाराची साखळी. सोनाराची साखळी. घडव घडव रे सोनारा. घडव घडव रे सोनारा. माणिक मोत्यांचा लोणारा. माणिक मोत्यांचा लोणारा. लोणाराशी काढत्या. लोणाराशी काढत्या. आम्ही बहिणी लाडक्या. आम्ही बहिणी लाडक्या. आंबा पिकतो, रस गळतो. कोकणचा राजा झिम्मा खेळतो. आंबा पिकतो, रस गळतो. आंबा पिकतो, रस गळतो. कोकणचा राजा झिम्मा खेळतो. कोकणचा राजा झिम्मा खेळतो. झिम पोरी झिम, कपाळाचा भीम. झिम पोरी झिम, कपाळाचा भीम. भीम गेला फुटून, पोरी आल्या उठून. भीम गेला फुटून, पोरी आल्या उठून. सरसर गोविंदा येतो. सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो. मजवरी गुलाल फेकीतो. या झिम्मा खेळाया. या झिम्मा खेळाया. आमच्या वेण्या घालाया. आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी. एक वेणी मोकळी. सोनाराची साखळी. सोनाराची साखळी. घडव घडव रे सोनारा. घडव घडव रे सोनारा. माणिक मोत्यांचा लोणारा. माणिक मोत्यांचा लोणारा. लोणाराशी काढत्या. लोणाराशी काढत्या. आम्ही बहिणी लाडक्या.
आम्ही बहिणी लाडक्या. सायकल, वाहन, इंधन बचत, चाके, व्यायाम. मला सायकल खूप आवडते. सायकल एक प्रवासाचे वाहन आहे. सायकलीला 2 चाके असतात. तिला इंधन लागत नाही. चाकात हवा भरली की ती सुसाट धावते. घरापासून जवळ कोठे जायचे असेल तर सायकल वापरावी. त्यामुळे इंधन बचत होईल. सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम आहे. तुम्हाला सायकलीवर कोठे जायला आवडेल? ज्या रोडवरती ट्रॅफिक नसेल, रोडच्या आजूबाजूला हिरवळ असेल, अशा रोडवर मला सायकल चालवायला आवडेल. तुम्ही तुमच्या सायकलीची काळजी कशी घेता? मी माझ्या सायकलला रोज कपड्याने पुसते, तिला स्वच्छ ठेवते. अशा प्रकारे मी सायकलची काळजी घेते. नाताळ किंवा ख्रिसमस सण, नवीन कपडे, गोडधोड पदार्थ, चर्च, सांता क्लॉज, ख्रिसमस ट्री. आपण अनेक सण साजरे करतो. तसेच ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा करतात. ते या सणाला नवीन कपडे घालतात, चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना मेरी ख्रिसमस असे म्हणतात. ख्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, फुले, चांदणे यांची सुंदर सजावट करतात. आपल्या मनातील इच्छा सांता क्लॉज पूर्ण करतो असे मुलांना वाटते. या सणाच्या दिवशी घरात डोनट, केक यासारखे गोडधोड पदार्थ बनवले जातात. प्रभू येशूच्या शिकवणीनुसार ते गोरगरिबांना वाटले जातात. त्यांनाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. ड्रायफ्रूट केक. साहित्य: 1 कप मैदा, 1 कप मिल्क पावडर, 1 कप दूध, 1 कप साखर, 3 थेंब व्हॅनिला इसेन्स, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा. मिक्स ड्रायफ्रूट्स ब्रॅकेटमध्ये अक्रोड, किशमिश, काजू, बदाम आणि 3 चमचे तूप किंवा रिफाईंड ऑइल. कृती: सर्वात आधी ड्रायफ्रूटचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि दुसरीकडे एका बाउलमध्ये मैदा, मिल्क पावडर, साखर, तेल, इसेन्स, बेकिंग सोडा आणि पावडर एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्या. आता ह्या मिश्रणात कापलेले ड्रायफ्रूट्स टाका. आता ही पेस्ट 30 मिनिटांसाठी तशीच ठेवा. त्यानंतर बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर पसरून किंवा ट्रेला चारी बाजूंना चांगलं तेल लावा आणि मिश्रण ट्रेवर घेऊन चांगलं पसरवा. आता 10 मिनिटं ओव्हनला प्रीहीट करून नंतर त्यात हा ट्रे ठेवा. आता ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 45 मिनिटांसाठी केक. त्यानंतर ट्रे आरामात बाहेर काढा आणि 10 मिनिटं थंड होऊ द्या. तुमचा ड्रायफ्रूट केक तयार आहे. मासा. प्राणी, शेपूट, कीटक खाणे मानवाचे अन्न. मी आहे मासा. मी समुद्र, नदी, तलावाच्या पाण्यात राहतो म्हणून मला जलचर म्हणतात. मी शेपूट आणि परांच्या मदतीने पोहतो. पाण्यातले कीटक, लहान मासे व पान वनस्पती खातो. माझे रंग, रूप, आकार वेगवेगळे असतात. मी मानवाचे अन्न आहे. फिश टँक मधील मासे काय खातात? त्यांची काळजी कशी घेतात? तुम्हाला त्यातील माशांची कोणकोणती नावे माहीत आहेत? ती नावे लिहा. गप्पी, एंजल, किसिंग, गुरामी, फायटर, गोल्डफिश. माशांचे खाद्य. माशांना जास्त खाद्य लागत नाही. तसंच त्यांना आपण जे खातो ते पदार्थ त्यांना चालत नाही. माशांसाठी कृत्रिम आणि नैसर्गिक असे 2 प्रकारचे खाद्य असते.
माशांना दिवसातून 2दा तरी खायला घालावे. 2-3 मिनिटात संपेल एवढंच अन्न द्यावे. माशांना खायला टाकताना 2-3 ठिकाणी टाकावं. माशांना घातले जाणारे जिवंत किडे, अळ्या आपण स्वतः हाताने उचलून टाकू शकत नाही, म्हणून त्यासाठी बाजारात भोक असलेले कप्स मिळतात. त्या कप्सच्या मदतीने तुम्ही ते किडे सोडले तर ते किडे वाळूत जाऊन लपण्याची शक्यताही कमी होते. माशांना खाऊ घालण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे फ्लोटिंग रिंग. त्या फ्लोटिंग रिंगमध्ये बाजारात मिळणारे रेडीमेड फिश फूड टाकावे. या रिंगमुळे माशांना खाणे सोपे होते. माशांची निगा. टँकमधलं पाणी स्वच्छ करावे. पाणी तसेच ठेवल्यामुळे माशांना त्याचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. मग हे पाणी काढताना पाईपच्या मदतीने काढावे. टँकमधलं सगळेच पाणी काढू नये. टँक अर्धाच रिकामी करावा, कारण स्वच्छ करायचे आहे म्हणून संपूर्ण पाणी काढाल तर ते मासे तडफडून मरतील. जेवढं पाणी बाहेर काढलंय तेवढंच पाणी टँकमध्ये पुन्हा टाकावं. त्यात मूठभर जाडं मीठ टाकावे. टँकला फिल्टर लावलं असेल तर आठवडा किंवा 15 दिवसांनी टँकमधलं पाणी बदलावे. हो, पण फिल्टर लावला नसेल तर 2 दिवसांनी पाणी बदलावे. गुलाब. फूल, रंग, वास, राजा, उपयोग, व्यवसाय. गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात. गुलाब अनेक रंगाचे असतात. लाल गुलाब, पिवळा गुलाब, पांढरा व जांभळा गुलाबी अशा अनेक रंगाचे गुलाब असतात. गुलाबाचे फूल सुंदर दिसते. गुलाबाला वास असतो. गुलाबाचे पाणी थंड व औषधी असते. गुलाबाच्या बागा असतात. गुलाबाचा व्यवसाय करतात. मोर. पक्षी, रंग, आवाज, पिसे, अन्न. मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावासा वाटतो. मोर पिसाचा हिरवा व निळा रंग असतो. मोर पिसे आवडीने घरी ठेवतात. मोराच्या आवाजाला केकावरव म्हणतात. काळे ढग आकाशात आले की मोर रानात नाच करतो. मोर कृमी कीटक खातो. राष्ट्रीय पक्षी आहे. दिवाळी. दिवाळी, कंदील, पणत्या, फटाके, फराळ. दिवाळी माझा आवडता सण आहे. दिवाळीला घराघरावर रंगीबेरंगी कंदील लावतात. घरासमोर पणत्यांची रांग लावतात. दिवाळी प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत दारासमोर रांगोळी काढतात. दिवाळीत फटाके फोडतात. घरोघरी फराळ करतात. नवीन कपडे घेतात. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. बाग. बाग, शोभा, खेळणे, बाके, फुलझाडे, मोकळी हवा. मी सकाळी बागेत जाते. बागेत फुलझाडे असतात. हवा मोकळी व ताजीतवानी असते. मी व्यायाम करते, खेळते. बागेत संध्याकाळी मुले खेळतात. वृद्ध संध्याकाळी बागेतल्या बाकड्यावर विश्रांती घेतात. बागेतला फेरफटका मला आवडतो. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.